नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। राज्यात 1 ऑगस्टपासून 7 मोठे निर्णय लागू। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, जुलैचा हप्ता उद्या 12 वाजता जमा होणार। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत। राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय आजच जाहीर केले आहेत। शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी तसेच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या या बातम्या आहेत। सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, आयुष्यमान कार्डचे नियम बदलले। आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आयुष्यमान योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये मेंदू प्रसूती आणि गर्भाशय शस्त्रक्रिया केली जात होती। मात्र आता यापुढे या 3 आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया फक्त सरकारी दवाखान्यांमध्येच केली जाणार आहे। खाजगी रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत। त्यामुळे आता काही रुग्णांची अडचण वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींना मोठा धक्का। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान मोठा गैरप्रकार समोर आला आहे। महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये तब्बल 26.34 लाख लाभार्थी अपात्र असल्याचे उघड झाले आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांनी एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचे, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तसेच काही ठिकाणी पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत। ही माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे। त्यानंतर पाहूया मुख्यमंत्र्यांचे 7 मोठे निर्णय, दुष्काळ इतिहास जमा होणार। विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये नानाजी कृषी समृद्धी योजना लागू करण्यात येणार आहे। ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी असून लाभार्थ्यांवर इष्टांक लादला जाणार नाही। हवी त्याला योजना हीच योजनेची विशेषता असून अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। त्यानंतरची मोठी बातमी बघा, शेतीमध्ये दरवर्षी 5,000 कोटींची गुंतवणूक। राज्य सरकार शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर भर देत असून दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाणार आहे। यामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, बी बियाण्यांची उपलब्धता यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे। त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी रस्ता। शेतीशी निगडीत वाहतूक आणि दळणवळण सुधारण्यासाठी पुढील 5 वर्षांमध्ये 100% पांधन रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी बावनकुळे समितीचा अहवाल लवकरच सादर होणार असून त्या आधारे उच्च दर्जाचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी, गावागावात सिमेंट काँक्रीट रस्ते, 18,000 कोटींची तरतूद। 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्यात येणार आहेत। यासाठी 18,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यासाठी फडणवीस यांनी दिल्लीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली असून केंद्र सरकारची मान्यता मिळताच काम सुरू करण्यात येणार आहे। त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्यावर। 30 लाख घरांवर सोलर पॅनल लावण्यात येणार असून त्यामुळे घरगुती वीज बिल शून्य होईल। याशिवाय मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजना डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध होईल आणि रात्री शेतात जाण्याची गरज भासणार नाही, असे फडणवीस म्हणाले।